पाऊले चालती पंढरीची वाट, संचित टीव्ही न्यूजवर पाहूयात वारीचा ताट. भक्तीच्या रंगात न्हालेल्या प्रत्येक वारेकऱ्यांचा आवाज आणि जिथं जिथं वारीची पावलं पडतात तिथला प्रत्येक पावलांचा अपडेट आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय संचित टीव्हीच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिल बन्ने. पाहूयात आपल्यासोबत एक दिंडी आलेली आहे. कोणत्या गावावरून आलेले आहे, किती वर्षापासून दिंडी करतात, हे संपूर्ण काही अनुभव त्यांच्याकडून जाणून घेऊयात. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय सांगाल, किती वर्षापासून आपण दिंडी करताय? 15 वर्षापासून आमची दिंडी चालू आहे. 15 वर्षापासून. आपलं गाव कुठलं, दिंडी क्रमांक? गाव फलटण तालुक्यातील वडले म्हणून गाव आहे. अच्छा. वडले गावातील 125 लोकांची दिंडी आहे. वा. आमच्या सोबत एक ट्रक, हा. एक टँकर आणि एक टेम्पो स्वयंपाकासाठी असे साहित्य आहे. अहिल्या होळकर असे नावाने दिंडी आमची आहे. अहिल्या होळकर दिंडी 16 वडले वा. आणि बोरी असे 2 गावाचे मिळून 2-3 गावाचे मिळून आमचे घर. अच्छा, म्हणजे संपूर्ण सुरुवातीपासून आळंदीपासून आलो आहे. आळंदीपासून आलो आहे. 15 वर्षापासून दिंडी करताय. काय सांगाल, एखादा अनुभव असा? अनुभव असा आलाय की दिंडीतील ज्या ठिकाणी आमच्या दिंडीने सहवास केला किंवा दिंडीने मुक्काम केला त्या ठिकाणी एक छपड होतं, तिथं मोठा विस्तार झाला. म्हणजे पाय लागले ज्या ठिकाणी लागले, प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी आता आम्हाला माणसं सोडत नाहीत त्या मुक्कामाचे, किंवा त्यात नाही तुम्ही इथंच मुक्कामाला, आमचं एवढं वैभव तुमच्यामुळे उभा राहील. असं दिंडीचा एक आमच्या एक प्रत्येकाची भावना नावलौकिक झाला आहे. क्या बात आहे. माऊली, काय सांगाल, तुम्ही किती वर्षापासून करता दिंडी? माझी आळंदीची पहिली दिंडी आहे. अच्छा. माझे एक असं सावळा वाचावी ज्ञानेश्वरी डोळ्याने पावावी पंढरी. त्याच्यामुळे मी कमीत कमी 5 ते 10 वर्षापासून ज्ञानेश्वरी वाचित होतो. मला वाचता येत नाही, पण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर काय अनुभव येतो, तर ही वारकऱ्याच्या नशिबात एक चांगलं असतं, चांगले विचार घ्यावा म्हणून पंढरीची वारी. तर माझी ही आळंदीची पंढरीची वारी तर पहिलीच आहे, पण माझा असा आत्मविश्वास वाढला गेला. ही फलटणची दिंडी आळंदीवर आम्ही आलेलो आहे. तर मी जेजुरीमध्ये ह्या बारामती करायला एक बस स्टँडवर भेटलो होतो. बस स्टँडला भेटल्यानंतर मी म्हणलं मला आळंदीच्या वारीला जायचं, पण मला माझे आईबाप हे झाले आहेत, वारले आहेत, पण आता मला माझे आईबाप कोण भेटतील, तर देवा मला काय ती सांगा तुम्ही. तर मी जेवताना माझ्या पांडुरंगात समध्या ज्ञानेश्वर महाराजाला, तुकाराम महाराजाला, सोपन काकाला, मुक्ताबाईला विनंती केली, देवा मला जिव्हाळा कोणाचा तरी लागू दे. माझे आईवडील वारलेले आहेत, मला देवाचे ज्ञान दे, आणि तेव्हा मला जेवढं ज्ञान देशील मी तेवढं ऋणी राहीन. रामकृष्ण हरीन. पुन्हा माझी एक इच्छा आहे, एक मला आपल्या या माणसाने सांगितलं होतं आमच्या वारकऱ्यांनी, बाबा वाचावी ज्ञानेश्वरीन डोळ्यांनी पावावी पंढरी. तशी मला पंढरी बघायला भेटली, ज्ञानेश्वर भेटला, सोपान काका भेटला, तुकाराम महाराज भेटले. समजे मला तीर्थ मला चांगले लाभले. आणि मला पहिला देवी ते रमेश महाराज म्हणून त्यांनी एवढं मला स्वतःच्या जसं कुटुंबावर लक्ष देते तसं एक लक्ष दिलं. आणि मला एक त्यांनी डोळे भरून आज जवळजवळ 10 ते 12 दिवसापासून प्रयास चालू आहे. स्वतःच्या कुटुंबावनी आणि दिंडीत स्वतःचा सदस्य म्हणून सांभाळला गेलो. मला मी एवढे ज्ञानेश्वर महाराजाच्या, तुकाराम महाराजाच्या कृपेने आणि दिंडीच्या वतीने रामकृष्ण हरी, वाचावी ज्ञानेश्वरी पावावी पंढरी. रामकृष्ण. माऊली, आई वडील वारलेले आहेत, एक हक्काचं कुटुंब त्यांना पाहिजे होतं, तर या दिंडीच्या माध्यमातून त्यांना एक हक्काचे आई वडील मिळाल्याची भावना आज त्यांच्या तोंडून येते. अक्षरशः बोलत असताना त्यांच्या हात कापतायत, ती भावना उपाळून येते आणि एक समाधान व्यक्त करतात. माऊली, आपलं वय किती आहे? माझं वय 2 कमी 60 आहे. मी पाथर्डी तालुका, आयलानगर जिल्हा, चिंचपूर इजदे. अच्छा. हो. चालत आला, काय त्रास झाला का? काहीच त्रास नाही. देवाचे नाम घेतल्यानंतर त्रास व्हायचा काही संबंधच नाही. रामकृष्ण हरी म्हणलं का, तुकाराम महाराज म्हणलं, ज्ञानेश्वर महाराज म्हणलं, मुक्ताई म्हणलं, निवृत्तीनाथ म्हणलं, सोपान काका म्हणलं, तर पाय दुखायचा काहीच नाही. एवढा आनंद वाटतो. आता एक आम्ही 5 किलोमीटर थोडं मधून 4-5 किलोमीटर आलो, तरी मी आमच्या वारकऱ्याला सांगितलं आपण मोठ्या सावळ्या द्यायचं होतं, पण ते म्हणले दिंडी तिथं प्रत्यक्षान व्हायची, त्याच्यामुळं आपल्याला मधल्या शॉर्टकट यावं लागलं, उलट दिंडीत जाता येत नाही. त्याच्यामुळं आम्ही, तरी एवढा आनंद वाटला मला, नंबर 1 आनंद वाटला. रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल. माऊली, काय सांगाल दिंडीचा अनुभव? गेले
ही सत्ताची चालू आहे ती माझी 16वी वारी आहे. अच्छा. पहिल्यापासून आम्ही भरपूर अशा या सोहळ्यामध्ये आनंद घेतलेला आहे. आता गेले 10 वर्ष झाली आम्ही आमचे स्वतः मी दिंडी चालक आहे. अच्छा. हे जे सर्व सव्वाशे वारकरी आता यावर्षी सुरुवातीला दिंडीमध्ये माझ्या हा. फक्त 40 लोक होते. अच्छा. आता यावर्षी आमच्या सोहळ्यामध्ये 100 लोक आहेत. वा. सर्व पंचक्रोशी आमचे वडले गावातून 50 लोक आले. देवळकर दिंडी सोहळा आमच्या दिंडीचं नाव, पलटण तालुक्यातील आमच्या दिंडी सोहळा. आम्ही एवढा पाऊस पाण्यात होता आळंदीमध्ये, बरोबर. तरी सुद्धा आमचे जे आम्हाला ज्यांना आमची सोय केली त्यांना सांगितलं, तांबळे साहेब म्हणून आहेत अच्छा. दिघीमध्ये, त्यांनी आम्हाला 2 दिवस त्या ठिकाणी आमची उत्तम अशा प्रकारची त्यांनी सोय केली त्या ठिकाणी. आणि पूर्ण वाटचालीमध्ये ज्या ठिकाणी आम्ही आमच्या मुक्कामाच्या जागा आहेत ना त्या ठिकाणचे सर्व अन्नदाते ज्यांनी आमची राहण्याची सोय केली त्या सर्वांचा आतापर्यंत मी 15 वर्षाच्या अनुभवामध्ये, जसं आमचा दिंडी सोहळा 10 वर्ष झाला आम्ही चालवतोय, तसं सगळ्यात उत्कृष्ट असं नियोजन आमचे करतात. आमच्या दिंडीतील जे सर्व वारकरी आहेत त्या कुठल्याही वारकरीचे तुम्ही आता इंटरव्ह्यू घेऊ शकता तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. एकाही वारकरीच्या तोंडातून असं येणार नाही की या दिंडीमध्ये आमची सोय व्यवस्थित होत नाही, गैरसोय झाली, अजिबात नाही. आमच्या दिंडीमध्ये उत्कृष्ट असं नियोजन, उत्कृष्ट भोजन, सर्व व्यवस्था अगदी व्यवस्थित असतात. बरं, दिंडीबद्दल काय सांगाल? आज संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहते, काय आव्हान कराल दिंडीबद्दल? दिंडीमध्ये आल्यानंतर महत्वाचं काय, नामस्मरण. बरोबर. आमच्या जो 16 पाटाचा 3 वाजता आम्ही निघतो, पूर्ण सकाळचा किती वाजता निघता आपण? आम्ही 3 वाजता 3 वाजता. आणि संध्याकाळी पोहोचून झोपता किती वाजता? आम्हाला झोपायला तरी 9-10 वाजते. 9-10 वाजता. सगळं. म्हणजे अवघे काही तासच तुमची विश्रांती असते. विश्रांती असते. पण असं कंटाळा येत नाही का? आज अजिबात थकलोय वगैरे असं वाटत नाही? ही वाटच अशी आहे, नाही. हे वाटच आहे, पाऊले चालती पंढरीची वाट. बरोबर. त्याच्यामुळे इथं कुठलाही आळस असं आमच्या कुठल्याही वारकऱ्याच्या तुम्ही तोंडावरती बघा, बरोबर. अजिबात नाही. एनर्जी जे देतोय ना तो सर्व भगवंत पांडुरंग वाह. विठ्ठलवरती वा उभा वा आहे. वा, क्या बात आहे. माऊली पुढे या, माऊली पुढे या. काल किती वर्षापासून तुम्ही दिंडी करताय? मी बरेच वर्ष झालं या दिंडीमध्ये चालत आहे. दिंडीमध्ये करताय? आता हा किती आहे साधारण वय तुमचं? 65. 65 वय आहे. काय थकवा वगैरे जाणवतोय का दिंडीत? नाही आला तरी संध्याकाळी एक झोप झाली की फ्रेश वाटतं. एकदम fresh. आंघोळ करून मोकळे होतो. बरं. आता अवघे काही दिवसाचाच प्रवास राहिलाय, कसं वाटतंय पंढरपूर जवळ येतो? हा बरोबर. असं वाटतं की कधी भेटतोय आपल्याला कधी भेटतोय? पांडुरंग. हा वाह. आणि कधी बरं. भेट होती आपल्याला. अच्छा. हा चला, यानंतर आता आपण ऐकूयात एक जबरदस्त अभंग. माऊली, एक अभंग सर्वांसाठी ऐकवायचा आहे. झारे आल्यानो संसारा, पंढरीची झारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडे, वाट पाहे उभा भेटीची आवडे, कृपाळुता तरी उतावीळ, कृपाळुता तरी उतावीळ, वाट पाहे उभा भेटीची आवडे, वाट पाहे उभा भेटीची आवडे, मागील परिहार. मी शिवशंभू ट्रान्सपोर्ट आहे आमच्याकडे पुण्यामध्ये, तिथून आलेलो आहे. ही माझी पहिलीच वारी. पण माऊली शब्दात एवढा दम आहे की जिथे नुसतं माऊली म्हणले तर किती मोठी गर्दी असली तर त्या गर्दीत वाट निघत जाते. हा माझा पहिला अनुभव आहे सुरुवातीला. आणि इथून पुढे आता विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेली, आस लागलेले काहीच दिवस बाकी आहेत. आता आलेले आहेत जवळ. म्हणजे आसाठी आता मी सगळे घेऊन चाललेलो आहे. ऊर भरून येतंय, मन एकदम भरून आनंदित येत आहे का नाही, एवढे वादळ येते, पाऊस येते, तरी का नाही कोणी कोणाला जमत नाही, तरी देवाच्या वाटेला सगळे चाललेले आहेत. तर भक्तांनो, अशाच पद्धतीचे दिंडीतले प्रत्येक अपडेट आणि भक्तिमय सोहळा अनुभवण्यासाठी संचित TV न्यूजला सबस्क्राईब करा आणि रामकृष्ण हरी असं कमेंट करायला विसरू नका. चला, भेटूयात पुढच्या वारीच्या अपडेटसह. तोपर्यंत पाहत राहा संचित TV न्यूज. रामकृष्ण हरी.